गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज आपण नामपर अभंग पाहूया. राजाराम महाराजांनी या नामपर अभंगामार्फत आपल्याला काय बोध केलेला आहे त्याचं श्रवण, चिंतन, मनन करूया. नामापरते सार नसे बाणिक, उद्धरती देख महापापी. पृथ्वीचे तीर्थ भ्रमताती नाना, नयेची तुलना एक्या नामी. अनंत हे पुण्य घडती एक्या नामी, करिता निष्कामी प्राणीवर्ग. दास म्हणे एक नाम चिदंबर, तोडी भवभ्रम क्षणा माझी. काय म्हणतात राजाराम महाराज? क्षणा माझी. भव म्हणजे विषय, विषयाचा भ्रम क्षणा माझीच तोडून टाकणार चिदंबर. चिदंबराचा नाम घेतलं तर तो स्वामी काय करणार आहे? आपली भव म्हणजे विषयाचा जे रोग झालेला आहे, भ्रम झालेला आहे आपल्याला, की ह्या विषयापासून मला सुख मिळणार आहे. विषय म्हणजे वस्तू, व्यक्ती, विषय यापासून मला सुख मिळणार आहे. ते सुख जे आहे ते अशाश्वत आहे. एक शाश्वत सुख कुणाजवळ आहे तर ते महास्वामीजवळ. त्याच्या चरणी, त्याच्या पायी आपण मस्तक ठेवलं तर निजसुख काय आहे ते आपल्याला लाभेल. म्हणून म्हणतात नामापरते दुसरं काही सार नाही आहे, दुसरं आणिक काही सार नाही. उद्धरती देख महापापी, कितीही पापी असू दे त्याला, तर तो नाम घेतल्याने उद्धरून जाणार. वाल्मिकी जसं राम न म्हणता मरा म्हटलं, मरा म्हणून वाल्मिकी तरून गेला. शतकोटी अभंग रचना, शतकोटी रामायणाचं रचना केलं त्यांनी. नामापरते दुसरं सत्य नाहीच आहे हे वेदांनी सुद्धा कबूल केले आहे. श्रुती, वेद, पुराण सर्व गरजून सांगतात काय? एक नाम घेतल्याने भक्ती, प्रेम, वैराग्य, ज्ञान सर्व काही त्या नामातच दडलेलं आहे. ते नामातून आपल्याला कळून येणार. पृथ्वीचे तीर्थ भ्रमताती नाना, नाना पृथ्वीचे तीर्थ करतोय आपण, जातोय इकडे तीर्थाला जा, तिकडे तीर्थाला जा. भ्रमती म्हणजे काय आहे? भ्रम झालेला आहे की एका तीर्थाच्या पाण्यात बुडलो तेही एकच आहे. 6000 तीर्थामध्ये बुडलो तरी आपल्याला वाटतं इथे गेलो तिथे गेलो, सगळे तीर्थाचे पाणी एकच. पाणी शेवटी काय आहे? एकच आहे. नाव काय आहे? वेगवेगळे दिलेला. याला गंगा म्हणतात, याला कावेरी, याला गोदावरी, याला तांचा, वैतरणा, सिंधू म्हणतात आपण. पण पाणी काय आहे? पाणी एकच आहे. म्हणजे देव एकच आहे, ते परब्रह्म वस्तू एकच आहे, परमात्मा एकच आहे. नाना रूपाने नटलेला आहे. म्हणून तुम्ही एका तीर्थात बुडी मारली तरी पुण्य मिळणार. हजारो तीर्थात जाण्याची गरज नाही आहे. न याची तुलना एक्या नामे. एक नाम आपण तीर्थाला न जाता घरी बसूनच एकांतात नामस्मरण करू लागलो तर काय होणार आहे? त्या नामाची तुलना हे 1000 तीर्थ आपण काय करतोय ते सुद्धा करू शकत नाही. एवढं पॉवरफुल आहे नाम, सामर्थ्य आहे त्या नामात. अनंत हे पुण्य घडती एक्या नामी, करिता निष्कामी प्राणीवर्ग. अनंत पुण्य मिळणार आपल्याला. नाम घेता 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 काय पुण्य मिळणार? हा शरीर शुद्ध होणार, याच्यातले दोषाचे उच्चाटन होणार. आपल्याला आपण केलेले जे काही कर्म केलेले आहे ते सगळे उच्चाटन होऊन आपल्याला निष्कामी होणार. आपण निष्कामी म्हणजे काय? कर्माचे ढिगारे लावणार नाही आपण, ते निष्कामी होणार प्राणीवर्ग. म्हणजे जे काय मी करतो आहे हे मी करत नसून स्वामी माझ्याकडून करून घेत आहे हे आपल्याला कळून येणार. त्याच्यासाठी सद्गुरूची कृपा हवी, सद्गुरूची कृपा भाकावी आपण, की सद्गुरू मला हे जे आहे ज्ञान त्याचं तुम्ही बोध करा, समजावून सांगा. यापर्यंत अज्ञानी मी असून मला वाटत होतं मीच करतोय सगळं, मीच माझ्या घराचं पोषण करतोय. माझ्या घराचा मालक कोण आहे? हा देहाचा मालक कोण आहे? तर तो स्वामी आहे. पण आपल्याला भ्रम, नाही मीच करते मीच करते मीच करते. नाही, तो इथे आतमध्ये बसलेला करतोय, सगळं करून घेतोय आपल्याकडून. तो या देहामार्फत सगळं तो करून घेतोय आणि करणारा तोच, करविता तोच, करता तोच. मग आपलं काय काम आहे? काहीच काम नाहीये. स्वामी बोलेल उठा उठा, बसा बसा, खा खा, झोपा झोपा, एवढंच आपलं काम आहे. कामाला जा कामाला जा, टीचर आहोत तर तिथे शिकवा, डॉक्टर आहोत तर तपासा,
जे काही दिलेलं आहे काम परमात्माने आपल्याला पृथ्वीवरती मनुष्य जन्मात ते इति कर्तव्य म्हणून आपण करावे, पण कुठेही गुंतू नये. दास म्हणे एक नाम चिदंबर, तोडी भव भ्रम क्षणा माझी. क्षणा माझी, खूप वेळ लागत नाही हे समजून घ्यायला. सद्गुरू कृपा झाली, त्यांनी समजावून सांगितलं, तू काहीच करत नाही रे बाळ, सगळं काही स्वामी करतोय. म्हणून स्वामीच्या इच्छा पुढे आपलं नतमस्तक हो. तुझं मस्तक स्वामीच्या चरणी ठेव आणि जे घडतंय जीवनात ते मान्य कर. मान्य केल्यावरती तू या भ्रमातून सुटून जाणार. मग तुला ते जन्म मरणाच्या येरझाऱ्यातून तू सुटून जाणार, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून जाणार. पुनरपि जननम पुनरपि मरणम नाही आहे तुला, असं राजाराम महाराज या अभंगामार्फत आपल्याला बोध करतायत. ते आपण सगळं ग्रहण करून आपण सुद्धा त्या मार्गावर चालूया, अशी राजाराम महाराजकडे आपण प्रार्थना करूया. लोका समस्ता सुखिनो भवंतु. जय चिदंबर.